दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस। सकाळी घेतलेल्या विश्रांतीनंतर दुपारी पुन्हा मुसळधार। डोंगरी पायधुणी परिसरात पावसाची जोरदार हजेरी। नाशिकमध्ये पहिल्याच पावसाने शहरात अनेक ठिकाणी तुंबले पाणी। कुंभमेळ्याची कामं अपूर्ण राहिल्याचा नाशिककरांना फटका। कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू। विधानसभेत मंत्र्यांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग, तर उपमुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला। यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे, त्यावरती आपण एक नजर टाकूयात, जाणून घेऊयात ही ब्रेकिंग न्यूज नेमकी काय। बघा, निधीची मुदत 5 वर्षांची असते असं कोण म्हणतंय, तर ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। मुदत संपल्यानंतर ही निधी शिल्लक राहिला तर ते अपयश असल्याचं म्हटलं जातंय। मला जो निधी मिळाला त्यातील 1 पैसाही शिल्लक नाही, असं एकूण स्पष्टीकरण आता ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडलेली आहे। तसंच खासदार निधी आणि त्याचा वापर कसा केला याविषयीही त्यांनी सविस्तर सांगितलं। जो खासदार निधी मिळाला त्या खासदार निधीमधला 1 पैसाही माझा अखर्चित राहिलेला नाही। तुम्ही ही माहिती MP लॅडवरनं काढू शकता। आता मुद्दा तिसरा, माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या बूथची संख्या ही साधारणतः 2475 पर्यंत आहे। 2475। मला 5 वर्षात खासदार निधी एका वर्षाला 5 कोटी रुपये मिळतो। 5 वर्षाचा किती झाला? 25 कोटी। 2029 मार्च संपल्याच्या नंतर तुम्ही ह्याचं मूल्यमापन करावं। जर माझा खासदार निधी शिल्लक राहिला तर तुम्ही त्याच्या बाबतीत बोलावं, पण 6 ते 7 बूथ शिल्लक राहिल्याच्या नंतर त्या बूथच्या त्या गावात राहणाऱ्या लोकांना खासदारानं काय उत्तर द्यायचं, हा माझा प्रश्न आहे। त्याच्यामुळं जो त्या ठिकाणी निधी दाखवला जातोय की बाबा 18 कोटी मिळाले, आता खरं तर 3 वर्षाचे 15 कोटी मिळायला पाहिजे होते, पण 3 कोटी जास्त कुठले मिळाले मला, तर माझ्या 19च्या पूर्वीच्या खासदाराने त्यांचा खासदार निधी खर्च न केल्यामुळं ते 3 कोटी रुपये मला आता वाढवून आलेत, म्हणून ते किती दिसतेत? 18 कोटी। केळीबाग एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते। केळीबाग नुकसानग्रस्त या सगळ्या विषयाला घेऊन ती ब्रेकिंग न्यूज आपण जाणून घेऊयात। बघा काय, तर सर्वेबाबत योग्य कार्यवाही करून मदत जाहीर करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। केळीबाग संदर्भात आपण जर पाहिलं तर नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा म्हणता येईल। प्रशासनाने केलेल्या सर्वेबाबत योग्य कारवाई करून मदत जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली। मुख्यमंत्र्यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याचे आदेश असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येताना दिसते, त्यावरती देखील आपण एक नजर टाकूयात। तर संजय दिना पाटील आमच्या नादाला लागू नका असं कोण म्हणतंय? संजय राऊतांनी म्हटलंय। असं म्हणत त्यांनी इशाराच दिलेला आहे। संजय राऊतांनी संजय दिना पाटील यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। संजय पाटलांनी बंदूक दाखवल्याच्या मुद्द्यावर राऊतांनी संजय दिना पाटलांवर खालच्या भाषेत टीका केली आहे। गद्दारांनी या बंदुकांचा धाक आम्हाला दाखवू नये असं म्हणत संजय राऊतांनी संजय दिना पाटलांना प्रत्युत्तर दिलंय। यावेळी संजय राऊतांनी शिवराळ भाषेचा वापर केलाय। मी लागतो नादाला, चल चल मी तुझ्या नादाला लागतो। त्या बंदूक आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील, आता नाव घेऊन बोलतोय मी। चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू। मी इथेच आहे भांडुपला, मी कधी या भाषेचा वापर करत नाही। बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो, गद्दार माणूस। हे धंदे करायचे नाही। गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्प बसायचं। परत ही भाषा करायची नाही बंदुकीची। ती बंदूक तुझ्या तुमचं संजय दिना पाटलांना थेट आव्हान। अरे सोड रे, गद्दारांना आव्हान आहे माझं। हे काय आम्हाला बंदूक दाखवतात साले? हे बंदुका दाखवतात का आम्हाला? काही लॉ अँड ऑर्डर आहे की नाही मिस्टर फडणवीस? अमित शहाच्या नावावरती जीवावरती आमच्या दादागिऱ्या करू नका गुजरातांच्या।
माझ्याकडे 13 तारखेला 15 कोटीची खोकी आली, 14 तारखेला परत 5 कोटी आले. मग मी दिल्लीतली जो व्हीप होता तो धुडकावला आणि पक्षाच्या बैठकीला गेलो नाही आणि त्यानंतर मी अदृश्य झालो. आणि त्यानंतर मला उरलेले 35 कोटी काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जाण्यापूर्वी मिळाले. हे त्यांनी सांगायला पाहिजे गद्दाराने सगळ्या. हा गद्दारीचा हिशोब माझ्याकडे आहे. दादा सध्या शिवीगाळ करतायत. मला वाटतं मागे पुढे ते दगड मारायला कमी करणार नाही अशी त्यांची अवस्था झालेली आहे. मला असं वाटतंय खरं म्हणजे अशी शिवीगाळ करण्याची गरज नाही. राजकारणामध्ये इतका स्तर राजकारणाचा कधी खाली गेलेला नाही की कोणी पक्ष सोडून गेला की त्याला शिवीगाळ कर, वाटेल तसं बोल. आता त्यांच्याकडे लोक राहायला तयार नाहीत, लोकांची इच्छा नाही. आता सगळे लोक मतदारसंघाच्या विकासासाठी, कामासाठी, निधीसाठी त्या ठिकाणी पक्ष सोडतायत आणि त्यांच्या वागणुकीमुळे पक्ष सोडतायत. तर यांना एवढं टोकाला जायचं, घाणघाण शिवीगाळ करायची, आई बहिणीचा उल्लेख करायचा, मला वाटतं हे काही अपेक्षित नाहीये. पुढे बघूयात. आज सभागृहात असं काही घडलं की ज्यावरनं मोठी चर्चा जी ती सोशल मीडियावरती होताना दिसते. काय घडलं बघा. आशाताई भोसलेंना पद्मविभूषण आशाताई भोसलेंचा शोकप्रस्ताव मांडताना मराठीची चिरफाड करण्यात आलेली आहे. याबद्दलची पोस्ट करत राज ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली. विधानसभा सभागृहात त्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव ठेवण्यात आलेला होता. म्हणजे पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तो वाचून दाखवला. मात्र तो शोकप्रस्ताव वाचताना त्यांच्याकडून झालेल्या चुकीचा उल्लेख आणि उच्चारावरनं मनसे प्रमुख राज ठाकरेंनी चांगलाच संताप व्यक्त केला. पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून त्यांनी संताप, उद्वेग त्यांचा दोन्ही दाटून आला. आणि वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का त्यांनी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अशा शब्दात राज ठाकरेंनी संतप्त भावना सोशल मीडियावरती व्यक्त केली आहे. त्यांच्या स्वरात असलेली विधुलता ही विरहाच्या गाण्यात हळवी होत असे. पद्मविभूषण आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन 8 दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदया सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या. तर राज ठाकरेंनी राहुल नार्वेकरांना जोरदार सुनावलंय. त्यांनी काय म्हटलंय बघा. त्यांनी असं म्हटलंय की नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहिती आहेत, ना दीनदयाळ उपाध्याय माहिती आहे. भाजपने जी काही खोगीर भरती सुरू केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आलं धुपाटणं अशीच झाली आहे. सभागृहात देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहीत नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखें जो तेरी देखी सारखी अनेक गाणी स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं. पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीनं मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी. नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असतं, कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. अशी पोस्ट राज ठाकरेंनी सोशल मीडियावरती टाकलेली आहे, एक्सवरती केली आहे. त्यामुळे आता याबाबत खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय प्रतिक्रिया देऊ करतायत. त्यांना लिहून दिलेला शोकप्रस्ताव होता तो अगदी योग्य होता की त्यांनी चुकीचा वाचला. आता असे अनेक प्रश्न यानंतर उपस्थित होत आहेत.